या किल्ल्याचा इतिहास नेमका काय, याला अजिंक्य किल्ला असं का म्हटलं जातं? 40,000 सैन्यावर आपलं 600 सैन्य तुटून पडलं. एकदा जरी तुम्हाला असं वाटलं ना आपण जीवनात येऊन काहीच केलं नाही, फक्त एकदा महाराजांचा इतिहास वाचा. आपण म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आपल्या आपोआप तोंडात येतं, कारण दिस इज द पॉवर ऑफ महाराज. तुम्हाला ब्लॉग आवडला म्हणजे जाता म्हणजे एवढंच म्हणतो की तुमच्या गोंडास हाताने गोड सबस्क्राईब बटनाला दाबायला विसरू नका. हा जो किल्ला आहे ना, हा म्हणजे जेव्हा याचं काम चालू होतं त्याच टायमाला काय झालं, मुघलांचं आक्रमण या किल्ल्यावरती झालं आणि त्यामुळे या किल्ल्याचं काम आहे ना ते अपूर्ण राहिलेलं दिसतंय आपल्याला. म्हणजे हे बघा, कारण की आपण बाकीचे किल्ले बघितले ना तर बाकीच्या किल्ल्यांना आहे ना हे असे घाव दिसत नाही ऍक्च्युली. हे बघा, तुम्हाला हे दिसत असेल की म्हणजे ना ही अशी भिंत प्लेन नाहीये, तर त्याच्यावर आपल्याला काय दिसतंय, छन्नीचे घाव दिसत आहे आपल्याला त्याच्यावरती. आणि म्हणजे याचं काम हे अपूर्ण राहिलेलं आहे या किल्ल्याचं. तर गाईज आता आपण चाललोय किल्ल्याच्या उत्तर बाजूला चाललोय आपण. सो चला जाऊया आपण किल्ल्याच्या उत्तर बाजूला काय काय आपल्याला बघायला भेटतं ते बघूया. मी तुम्हाला दाखवतोच तसं, सो तुम्ही बघत राहा व्हिडिओ. काहीच वरती आल्यानंतर आपल्याला एक असा तलाव टाईप बघायला भेटला. इथे पाण्याची टाकी असेल कदाचित त्या काळातली. तिथे तुम्हाला लिहिलेलं दिसतंय चप्पल बूट घालून पाण्यात उतरू नये. तर गाईज फायनली आपण पाण्याच्या टाक्या वगैरे बघितल्यानंतर आता वरती चाललोय. वरती कदाचित मंदिर असावं, कारण की त्या मॅपनुसार बघितल्यानुसार आम्हाला वाटतं की वरती आहे ना, मॅपनुसार वरती मंदिर असावं. सो चला वरती जाऊन मंदिर वगैरे पाहूया. तर गाईज या किल्ल्याचा इतिहास नेमका काय, याला अजिंक्य किल्ला असं का म्हटलं जातं? तर याचं कारण असं आहे की हा किल्ला कधीच त्यांना मुघलांना जिंकता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने असा जंग बांधला की आपल्याला पूर्ण महाराष्ट्र आपल्या कब्जात आणायचंय, म्हणजेच आपल्याला पूर्ण महाराष्ट्रावरती काय करायचंय, राज्य करायचंय. औरंगजेबाने आपला पहिला किल्ला जिंकण्यासाठी पहिल्या सरदाराला पाठवलं, तो होता फिरोजी जंग याने काय केलं, 40,000 सैन्याला घेऊन त्याने आपल्या रामशेज किल्ल्यावरती मारा केला. म्हणजेच रामशेज किल्ल्यावरती युद्ध घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या किल्ल्यावर मावळे किती होते, तर ते फक्त होते 600 मावळे. पण मराठे पण काय साधे सुद्धा आहेत का? मराठा नाव जरी घेतलं तरी शत्रूच्या अंगाचा थरकाप उठायचा. फिरोजी जंगने आपलं युद्ध सुरू केलं, त्यांनी आपल्या गनिमी काव्याने त्यांच्या वारास पलटवार दिला. त्यानंतर युद्ध एवढं मोठं सुरू झालं की इकडून मुघल सैन्य वार करताय, इकडून मराठी वार करताय. असं चालत असल्यामुळे युद्ध साठा, शस्त्र साठा जवळजवळ संपत आला होता. पण हे संपत आल्यावर आता करायचं काय हा मराठ्यांवर प्रश्न पडला. मग मराठ्यांनी काय केली, एक युक्ती काय लढवली, तर ते काय करायचे, आपल्या जनावरांचं कातडं अंगावर पांघरून रात्रीच्या वेळी मुघलांचे शस्त्र वगैरे काय करायचे, चोरून आणायचे आणि तो शस्त्र साठा आपल्या किल्ल्यावरती आणायचे. आणि त्याच्या जोरावर ते पुन्हा आपण काय करायचे, मुघलांशी लढाई करायचे. आणि त्यामुळे मुघल सैन्य हे घाबरून गेलं. मुघल सैन्याला काही समजतच नव्हतं की हे नेमके झोपतात तरी कधी, दिवस रात्र आपण युद्ध करतोय आणि हे युद्धाला कधी पण तयार आहेत. गनिमी काव्याने दगड फेकताय, दगड गोळा मारताय, याच्याने त्यांचं अर्ध सैन्य मरून गेलं. आणि म्हणजे तुम्ही बघू शकता 40,000 सैन्यावर आपलं 600 सैन्य तुटून पडलं. म्हणजेच तुम्ही बघू शकता किती ती हिंमत, किती तो जोश. म्हणजे आपण काहीही अशक्य हे शक्य करू शकतो हे याच्यावरून आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्हाला जर कधी वाटलं तुम्ही एखाद्या मार्गावर अयशस्वी होताय किंवा एखाद्या मार्गावर तुमचं काहीतरी चुकतंय, तर तुम्ही तुमचा धीर खचून न जाता त्याला कसं समोर जाता येईल हे आपल्याला या इतिहासावरून समजतं. म्हणूनच म्हणतात ना, एकदा जरी तुम्हाला असं वाटलं ना आपण जीवनात येऊन काहीच केलं नाही, फक्त एकदा महाराजांचा इतिहास वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल नेमकं स्ट्रगल काय असतं, धाडस काय असतं हे तुम्हाला नेमकं समजेल. आणि तुम्ही काय करू शकता, पुन्हा नव्यानं उठून पुन्हा जिद्दीने कामाला लागू शकता. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण देवीच्या मंदिराच्या पुढे आलो की लगेच आपल्याला ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते. आपण म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आपल्या आपोआप तोंडात येतं, कारण दिस इज द पॉवर ऑफ महाराज. हीच आपल्या महाराजांची शक्ती आहे की म्हणजे कोणी असो, कुठेही असो आणि काही असो, फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं ना की त्याच्या समोरच्या तोंडातून जय हे शब्द निघायलाच पाहिजे.
आता आपण थोडासा पुढे चाललोय. पुढे अजून आपल्याला थोडासा रस्ता दिसतोय, बघूया नेमकं वरती काय आहे. ऍक्च्युली मी पण इथे सर्व पहिल्यांदा चाललोय. सो चला जाऊया आता पुढे आपण. तर गाईज आपण आहे ना किल्ल्याच्या एकदम टॉपला आलोय आणि टॉपला आल्यानंतर आपल्याला परत एक म्हणजे ही पण पाण्याची टाकीच आहे. हा सर्वात म्हणजे किल्ल्याचा सर्वात वरचा भाग आहे. गाईज अजून आम्ही पुढे आलोय, आम्हाला इथे पाण्याची टाकी दिसते. म्हणजे तुम्ही बघू शकता की म्हणजे किती जागोजागी महाराजांनी सोय केली होती की म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे मावळ्यांच्या पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा इतर काही कामांसाठी पाण्याची खूप म्हणजे जागोजागी पाण्याची सोय करून ठेवलेली दिसते आपल्याला किल्ल्यावरती. तर गाईज आता याच्या पुढचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आलो होता फिरोज जंग. आता काय झालं, फिरोज जंगच्या ताब्यात काही किल्ला येईना. त्याने काय केलं की फिरोज जंगला परत बोलवून घेतलं. त्यानंतर आपला शूर सरदार फतेखान याला आपल्या रामशेजच्या किल्ल्यावरती युद्ध करण्यासाठी पाठवलं. युद्ध करण्यासाठी फतेखान हा ताज्या दमाची 20,000 सैन्य घेऊन आला होता आणि आपल्या किल्ल्यावर मावळे किती होते, फक्त 600. म्हणजे तुम्ही विचार करू शकता का 600 कुठे आणि 20,000 कुठे. तरी पण आपल्या मावळ्यांनी तो किल्ला लढवत ठेवला. फतेखानाने अनेक युक्त्या केल्या, वेगवेगळ्या कल्पना केल्या, तरी पण किल्ला काही त्याच्या हातात येईना. फतेखानने आहे ना आपलं युद्ध सुरू केलं. आपल्या तोफांच्या आधारे फतेखाननी रात्री तो एक बुरुज पाडला. पण रात्र झाली, रात्र सरली, त्याच्यानंतर सकाळ झाली. पण मराठ्यांनी काय केलं की एका रात्रीत तो बुरुज जसाच्या तसा बांधून काढला. फतेखान घाबरून गेला, हैराण झाला. अरे झालं तरी काय नेमकं, कारण की आपण जो बुरुज पाडला होता तो जर सकाळी आपल्याला जसाच्या तसा दिसत असेल तर फतेखान घाबरू लागला. फतेखानला वाटू लागलं काहीतरी काळा जादू होतं इथं, काहीतरी जादूटोना करतायत मराठे काहीतरी जादूटोना करतायत असं तो सैन्यांना म्हणू लागला. जादूटोनावर फतेखानचा विश्वास बसला व फतेखाननी काय केलं, एका मांत्रिकाला बोलून आणलं. मांत्रिकाला त्याचा एक सरदार घेऊन आला. मांत्रिक आणि फतेखानमध्ये संवाद झाले. फतेखान सोबत जशी परिस्थिती घडली होती ती सर्व परिस्थिती त्याने काय केली, मांत्रिकाला सांगितली. मांत्रिक म्हणाला, हुजूर ये तो सिर्फ मरहट्टे है, हमने तो इतने बड़े बड़े भूत प्रेत को भगाया है. म्हणून मांत्रिकाने फतेखानला सांगितलं की सरदार आप क्या कीजिए, एक सोने का नाग म्हणजे एक सोन्याचा नाग मला द्या. तो नाग घेऊन मांत्रिक आणि फतेखानची सैन्य आणि फतेखान मांत्रिकाला घेऊन निघाले रामशेजच्या दिशेने. नंतर रामशेजच्या दिशेने आल्यानंतर तो नाग जो होता तो त्या मांत्रिकाने छातीवर ठेवला आणि हळूहळू रामशेज चढू लागला. मराठे वरतून फतेखानची मजा बघत होते आणि मजा बघता बघता मराठ्यांच्या हे लक्षात आलं यांनी काहीतरी घोळ घातलेला आहे. मराठ्याच्या एका मावळ्याने एक गोफण घेतली, गोल 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 फिरवली आणि त्या मांत्रिकाच्या डोक्यात घातली आणि तो मांत्रिक डायरेक्ट घायल झाला. मांत्रिकाचे डोळे वगैरे सर्व पांढरे झाले. मोगल सैन्य जे होतं ते घाबरून परत पळू लागलं. पण म्हणजे एवढा कष्ट करून सुद्धा फतेखानच्या सुद्धा हातात तो काही किल्ला आला नाही. तर काहीच तर आपण आता कुठपर्यंत आलो होतो, फतेखानापर्यंत. फतेखानानंतर विषय काय झाला, फतेखानाला पण काही किल्ला जिंकता येईना. फतेखानाने खूप कल्पना केल्या, खूप युक्त्या केल्या, तरी पण फतेखानाला सुद्धा किल्ला जिंकणं काही शक्य नव्हतं. औरंगजेबाचा राग अनावर झाला. यार 600 मावळे आणि मी 20,000 पाठवतोय, 40,000 पाठवतोय, तरी त्यांच्यावर काही फरक पडत नाही. असं होऊ तरी शकतं कसं. त्याच्यानंतर मग औरंगजेबाने काय केलं, आपल्या फतेखानाला बोलून घेतलं आणि फतेखानानंतर परत कोणत्या सरदाराला पाठवलं तर कासम खान हा कोण होता, हा देखील एक शूरवीर सरदार होता. त्यानंतर कासम खानाने आपले डावपेच खेळण्यास सुरुवात केली. घेराबंदी केली म्हणजे किल्ल्याभोवती सगळं सैन्य असं गोल असं लावून ठेवलं. मराठ्यांवर खूप दयनीय अवस्था आली. त्यांना धड अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, काही सुद्धा नव्हतं. म्हणजे मराठ्यांना अक्षरशः खूप हालापेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांना धड खाली पण येता येत नव्हतं, वरती पण जाता येत नव्हतं. त्यावेळेस संभाजी महाराजांनी काय केलं होतं, आपलं सैन्य पाठवलं होतं. ते कशासाठी तर मराठ्यांना आपलं म्हणजे अन्न धान्य मिळावं यासाठी. एवढे युद्ध वगैरे झाले आणि एवढ्या काळात मराठे खाली आले नव्हते. जेवढे म्हणजे किल्ल्यावरती धान्य वगैरे होतं तेवढ्यावरच ते आपलं काम भागवत होते. पण आता मराठ्यांवर खूप दयनीय अवस्था आली होती. पण मग नंतर मराठ्यांना देखील निसर्गाची साथ होती. त्यामुळे काय झालं, कंटिन्यू 2 दिवस म्हणजे सतत 2 दिवस एवढा जोरात पाऊस पडला. ही जी निसर्गाची साथ आहे ती मराठ्यांना एवढी उपयुक्त ठरली. त्यामुळे काय झालं, प्राणी वगैरे मरून पडायचे आणि प्राणी वगैरे मरून पडल्यामुळे त्यावेळेस पाऊस पडला, 2 दिवस कंटिन्यू पाऊस पडला आणि त्याच्यामुळे ते प्राणी वगैरे कुजून गेले आणि इतका वास सुटला, एवढा जास्त वास सुटला, मोगल सैन्यांना घेराबंदी करणं खूप अवघड जाऊ लागलं.
कासम खानाने काय केलं, ते सैन्य थोडं सैल सोडलं, म्हणजे त्या सैन्यांना काय केलं, थोडंसं तिथून हलवलं आणि तेवढ्यात मराठ्यांना काय भेटली, एक संधी भेटली. आणि त्या संधीचं असं म्हणतात ना की संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं, आणि मराठ्यांनी त्या संधीचं सोनं केलं. आणि त्याच वेळेस नेमकं संभाजी महाराजांना पाठवलेल्या सैन्यांनी त्यांना अन्नधान्य वगैरे पोहोचवलं. तर कासम खानाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि शेवटी कासम खानचा काहीही इलाज चालला नाही आणि शेवटी हा किल्ला कासम खानाला सोडावं लागलं. आणि कासम खानाला समजलं होतं की आता हा किल्ला आपल्या हातात येणं कधीच शक्य नाहीये. त्यामुळे कासम खान शेवटी निघून गेला आणि आपल्या मराठ्यांनी, आपल्या मावळ्यांनी, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रामशेज किल्ला शेवटपर्यंत मुघलांना मिळू दिला नाही आणि विजय प्राप्त केला. विराजे ना मगापासून हा चोर मार्ग बघायची आम्हाला खूप जास्त इच्छा होती. आणि आम्ही आहे ना म्हणजे असं म्हणजे मॅपमध्ये वगैरे वाचलं होतं चोर मार्ग वगैरे, म्हणजे आम्ही जो काही रामशेज किल्ला फिरलोय ना तो सर्वच्या सर्व मॅपच्या आधारे फिरलोय. फायनली आम्हाला इथे बघा, तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला एक दगड दिसतोय. आम्हाला याच्यावरून असं थोडंसं वाटतंय की इथेच तो चोर मार्ग असावा. सो बघूया जर तिथे असेल तर, नाहीतर परत आपल्याला शोधावा लागणार आहे. पण आज चोर मार्ग हा बघायचाच आहे. तर गाईज हाच चोर मार्ग आहे. कदाचित तुम्हाला दिसत असेल, इथून आहे ना पायऱ्या वगैरे दिसत आहे. हे बघा, थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा इथून पायऱ्या वगैरे दिसत आहे. पण आहे ना विषय असा आहे की आम्हाला भीती वाटते थोडीशी मध्ये जायची. बट चला असं हळूहळू जाऊया, बघूया कसं काय आहे नेमकं. मला तर वाटतं हाच चोर मार्ग असावा, पण कदाचित आहे ना काय बघू खाली जाऊन, मला पण सांगता येत नाही नेमकं काय आहे. सो चला गाईज, याच्यामध्ये आहे ना म्हणजे या गुफेमध्ये आहे ना असं थोडासा उजेड पण दिसतोय. बट आहे ना तिला बघाल ना तर त्या साईडला पूर्णच्या पूर्ण दरी दिसते. या साईडला तुम्हाला पूर्ण दरी दिसत असेल, माझ्या बॅक साईडला पण तुम्हाला दरी दिसत असेल. सो चला बघूया या चोर मार्गाच्या इथे नेमकं काय आहे. गाईस तुम्ही बघू शकता, हा तो चोर मार्ग आहे. तुम्ही खाली बघू शकत असाल की खाली पण आपल्याला आहे ना खाली पायऱ्या वगैरे दिसत असतील तुम्हाला पण. चोर मार्ग नेमका कशासाठी, तर म्हणजे महाराजांना अचानक असे काही तातडीचे संदेश द्यायचे असतील तर या मार्गाचा उपयोग केला जायचा. म्हणजे आता समजा शत्रूचा संपूर्ण घेरा पडलेला आहे, परंतु तुम्ही बघत असाल की याच्या बॅक साईडला आपल्याला काय दिसते, दरी दिसते आणि ती पण खूप मोठी. आणि मग काय व्हायचं की शत्रूला असं वाटायचं की इकडून जाणं काही शक्य नाहीये आणि मुख्य मार्ग कोणता होता, पुढच्या साईडला, जो की पूर्व साईडला आहे. तिथून किल्ल्याचा मुख्य द्वार होता त्या साईडला, तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये. तर मग ही किल्ल्याची मागची बाजू आहे, ऍक्च्युअली ही कोणती आहे, पश्चिम बाजू आहे आणि पश्चिम बाजूला हे द्वार आहे. तर तुम्हाला इथे पायऱ्या वगैरे दिसत असतील, तर या पायऱ्यावरून काय करायचं, महाराजांपर्यंत लगेच संदेश हा पोहोचवला जायचा आणि ते काम म्हणजे तो संदेश महाराजांपर्यंत इथून पोहोचवला जायचा आणि तो महाराजांपर्यंत पोहोचायचा देखील, त्यासाठी हा मार्ग होता. सो बघूया, आपल्याला थोडंसं खाली जाता आलं तर बघूया, नाही जाता आलं तर मग इथूनच आता आपण जाऊया. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता की हा चोर मार्ग कशा प्रकारे होता. सो असा स्ट्रेट रोड आहे, तुम्ही बघू शकता. इथे थोडासा लोकांनी कचरा केलेला दिसतोय, चिप्सचे पॅकेट वगैरे, तो थोडासा उचलण्याचा प्रयत्न करू आणि ते उचलू. आणि आता आपण हे मी माझ्यासोबत घेऊन जातो आणि खाली एक डस्टबिन आहे, ते त्या डस्टबिन मध्ये फेकून वगैरे देतो. सो चला आता आपण या कचरा वगैरे गोळा करूया आणि भेटतो मी. गाईज तुम्ही बघितलंच असेल की चोर मार्ग पण काही साधा सुद्धा नव्हता, खूप जास्त अवघड होता. आपण खाली वगैरे गेलो होतो, तुम्ही बघितलंच असेल. आणि तर तुम्हाला संपूर्ण रामशेजचा इतिहास समजला असेल. आपण त्याला फक्त रामशेज किल्ला म्हणतो, पण त्याचं ऍक्च्युअली नाव हा अजिंक्य रामशेज असेल. सो तुम्हाला मी संपूर्ण इतिहास सांगितलेलाच आहे. सो चला आता पुढे जाऊया, कारण की बॅटरीचे पर्सेंटेज पण खूप कमी राहिले, जवळजवळ बॅटरी डेड होण्याचे चान्सेस आहे. बघू पुढे जर शूट करता आलं तर करतो, नाही तर भेटतो तुम्हाला पुढे. बाय. तर गाईस फायनली आपल्याला कुंडी दिसते समोर, जेवढी येतं मी कचरा टाकून.
तर गाईस फायनली आता आपण सर्व गड वगैरे बघितलाय पूर्ण म्हणजे पूर्ण गडाचा कान आणि कोपरा फिरलोय आपण, म्हणजे जवळजवळ सर्व फिरलोय. जे सापडत नव्हतं ते शोधून शोधून फिरलोय. सो आपण म्हणजे गडावरचा सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय. फायनली आता आम्ही गडावरून उतरतोय आणि आता वाजले 5:30. म्हणजे तुम्हाला मी दाखवलं होतं की आपण साधारण किती वाजता पोहोचलो होतो, 2:30 वाजता पोहोचलो होतो. आणि म्हणजे बघू शकता तुम्ही किती वेळ झालाय आणि मी सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला ब्लॉग आवडला म्हणजे जाता म्हणजे एवढंच म्हणतो की तुमच्या गोंडास हाताने गोड सबस्क्राईब बटनाला दाबायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे एक खूप इम्पॉर्टंट सूचना आहे तुम्हाला की आपलं जे बेल आयकॉन असतं ते बेल आयकॉन ऑलवर प्रेस करायला विसरू नका. कारण की बरेच जण मला म्हटले की व्हिडिओचे आम्हाला नोटिफिकेशन येत नाही, काही नाही, तू कधी टाकतो कधी काय. तर साधारणतः मी 8च्या आसपास किंवा 5च्या आसपास किंवा 5 मधला एक कोणता तरी एक टायमिंग फिक्स करणार आहे आणि त्याच्यावर मी व्हिडिओ टाकत जाणार आहे. बट मला एवढं आता एवढं माहिती नाही आहे ना नेमकं कोणत्या वेळेला माझी ऑडियन्स माझ्या व्हिडिओ बघते जास्त. सो बघूया, सांगतो मी तुम्हाला, भेटतो पुढे.